नमस्कार. एक सुंदर लेख मध्ये वाचण्यात आला स्मिताताईंचा, स्मिता कुलकर्णी. घटस्थापना होतीये, नवरात्राच्या उत्सवाला सुरुवात होतीये. या नवरात्राच्या निमित्तानं त्यांनी स्त्रियांसाठी नाविन्यतेचे 9 रस हे कसे ठेवायचे किंवा त्याच्याबद्दल अंमलात कसं आणायचं याच्याबद्दल एक सुंदर लेख लिहिलेला आहे. मला खूप आवडला. तर तो लेख मी तुमच्यासाठी वाचून दाखवतोय, तर नक्की तो ऐका. उद्या घरोघरी घटस्थापना होत आहे. खरे तर आपले सगळेच सण उत्सव हे आनंद, उत्साह व ऊर्जेचा स्रोत असतात. सणांच्या निमित्तानं आपण अनेक बदल करत असतो. खरेदी तर सणामधला महत्त्वाचा भाग. घराचे व आपले स्वतःचे बाह्यरूप बदलत असताना या नवनिर्मितीच्या उत्सवाचे निमित्त साधत स्वतःचा शोध घेत स्वतःमधलं काही बदलांचाही विचार या निमित्तानं आपण करूया. चला तर मग आपल्या आयुष्यातील सुखद, वेगळेपण व तणावमुक्त जीवनशैली करता या घटस्थापनेचे निमित्त साधत आपण 9 गोष्टींचा अंगीकार करूया. यामुळे एक माणूस म्हणून जगताना आपले आयुष्य अगदी सकस, समृद्ध व परिपूर्ण होईल एवढे नक्की. पहिलं, जबाबदारी सोपवा आणि निश्चिंत व्हा. आजचे स्त्री जीवन हे अनेक कारणामुळे पूर्वीच्या स्त्रियांपेक्षा खूप व्यस्त व विविध जबाबदाऱ्यांनी गुंफलेलं आहे. कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना आज अनेक स्त्रिया मल्टीटास्किंग करण्याच्या नादात शारीरिक आणि मानसिक स्तरावर थकतात. त्यामुळे त्यांच्या मनावर अनेकदा नको तितका ताण होतो. अनेक कामे एकाच वेळी करत असताना अनेक सूचना एकाच वेळी मेंदूला मिळत असल्यामुळे आपला मेंदूही गोंधळतो व त्यातून होतात स्वयंपाकघरातील व इतर अपघात. घर सगळ्यांचं आहे तर मग जबाबदारी सगळ्यांचीच असतात, नाही का? या सूत्राची अंमलबजावणी या नवनिर्मितीच्या उत्सवात करायला हरकत नाही. अर्थातच ही सुरुवात अवघड आहे, पण अशक्य नक्की नाही आहे. सगळेच मिस करणार किंवा मला करावी लागते हा सूर बदलून कामांची विभागणी करण्यास सुरुवात होऊ शकते. मुख्य म्हणजे या निमित्ताने प्रत्येकाला कौटुंबिक कामांचा पसारा कळेल व तो आवरायला लागणारी कौशल्यही आत्मसात करण्याची संधी. अर्थात याकरिता प्रत्येकाची मानसिकता तयार करण्याचे आव्हान मोठे आहे, पण त्यातून हाती लागणारी फलित प्रत्येक कुटुंबातील स्त्रीला थोडीशी तरी ओसंत नक्की देईल. आपल्या कामात सहभागी करून घेणं, एखाद्या कामाची जबाबदारी देणं, ज्याचे काम त्यानं करणं, वार लावून कामांची विभागणी करणं, कुवत व क्षमता बघून कामांचे वाटप, अशा अनेक पद्धतींना अवलंब करत कुटुंबातील स्त्री ही जबाबदाऱ्यामधून थोडीशी का होईना ती मोकळी होऊ शकते व तिला तिचा हक्कांचा मी टाईम मिळू शकतो. ओके. दुसरं, भावनांचं व्यवस्थापन. तुलना, अहंकार, राग, ईर्ष्या आणि स्वार्थ या 5 गोष्टींचा त्याग ही तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे. ऐका, स्त्रिया अनेकदा या 5 गोष्टी पदराला बांधूनच जगतात. खरं तर प्रत्येक स्त्री ही अद्वितीय असते. एक अगदी प्रत्येकीच्या रंगरूपापासून स्वभाव, दृष्टिकोन, कौशल्य इत्यादी अनेक गोष्टी ती वेगळी असते. खरं तर प्रत्येकीला आयुष्यात मिळणारी संधी, तिची परिस्थिती, तिच्या नातेसंबंधांची वीण या सगळ्यांपलीकडं स्त्री जीवनही असते. म्हणूनच प्रत्येक स्त्रीच्या प्रगतीचा आलेख व दिशा हा तिच्या स्वभाव वैशिष्ट्यांनिहाय असतो. तुलना, अहंकार, राग, ईर्ष्या व स्वार्थ या 5 गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्या मनात अस्वस्थता पेरत असतात. यामुळे वर्तमान व भविष्यातील आनंदाचे अनेक क्षण व संधी गमावण्याची दाट शक्यता असते. स्वतःच्या आयुष्यात रमणं व स्वतःच्या आनंदाची, समाधानाची रेषा मोठी करत जाण्याचं कौशल्य शिकत राहणं
हे आजकाल आवश्यक आहे. मैत्रिणींनो, मनातील अस्वस्थता नियंत्रित केल्यास आपल्या जगण्यातला सूर हा मधुर होतोच, शिवाय जीवनाचा तालही अगदी व्यवस्थित राखता येतो. तिसरं, नकारात्मक विचारसरणीला नकार. काही प्रसंगातील अपयश, कुटुंबातून मिळणारी दुय्यमतेची वागणूक यामुळे अनेक स्त्रिया या नकारात्मक विचारसरणीकडे वळू लागतात. मात्र आपल्यातील नकारात्मकता ही वेळीच नियंत्रित करणं आवश्यक असतं. आपले विचार, कृती, भाषा सकारात्मक ठेवल्यास जगण्यातला आनंद हा द्विगुणित होतो. मुख्य म्हणजे सुसंवादही सकारात्मक हवाच. सुसंवाद म्हणजे आपण जे मनाशी बोलतो किंवा आपल्या अंतर्मनातील संवाद. सकारात्मक संवाद ठेवणाऱ्या व्यक्ती या अडचणींकडे आव्हाने म्हणून पाहतात आणि म्हणूनच त्यांचे दैनंदिन जीवन हे ताणमुक्त असते. सकारात्मकता जपणारी व्यक्ती आपल्या सगळ्यांनाच हवीशी वाटते, नाही का? चौथं, मन मोकळं करा. खूप महत्वाचं. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा अनेक गोष्टीमध्ये मनात साठवून ठेवतो. त्यापैकी एक म्हणजे एखाद्याबद्दलचा राग. काही वेळा यात आपला जोडीदारही असतो, नातेवाईक किंवा मित्र परिवार सगळं असतं. काही वेळा गंभीर कारणामुळे या व्यक्तीबद्दल मनात राग असतो. आपण या उत्सवाचे निमित्त साधत आपल्यातील क्षमाशील वृत्ती वाढवण्याचा प्रयत्न करू. मनात धरून ठेवलेला राग मोकळा करू. संबंधित व्यक्तीला क्षमा करून पुढे चालू. मैत्रिणींनो, त्या व्यक्तीस क्षमा करणं म्हणजे पुन्हा त्या व्यक्तीबद्दल अथवा त्या घटनेबद्दल मनात राग न येणं, याला क्षमाशील होणं असं म्हणतात. ती व्यक्ती समोर आली तरी कोणत्याही प्रकारच्या कटू भावना उसळून न येणं, या स्थितीला क्षमाशील होणं असं म्हणू. आयुष्य खूप सुंदर आहे. त्याचा उपभोग घेताना दैनंदिन जीवनात क्षमाशीलता राखल्यास आपले मन तणावविरहित राहते. आपल्या मनाच्या कपाटात आनंदी, उत्साहवर्धक व जगण्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती घटनांचे जतन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण क्षमाशील राहून मनाचे कपाट न विसरता रोज मोकळे करू व सुखद अनुभव आणि आठवणींना मनात जागा करून देऊ. बरोबरी किंवा तुलना या टाळायच्या. आपले कौटुंबिक जीवन अथवा सामाजिक जीवन, आपल्या जगण्याला अर्थपूर्ण करणारे अनेक लोक आपल्या भोवती असतात. कुटुंबातही आपण अनेक पातळ्यांवर इतरांपेक्षा सुखी असतो. मात्र सततची तक्रार, इतरांशी बरोबरी किंवा स्वतःच्या आनंदाचे क्षण न मोजता इतरांचा लेखाजोखा मांडत बसणं, ही सवय मानसिक अनारोग्याकडे नेणारी आहे. माझ्याकडे काय आहे, यापेक्षा माझ्याकडे कितीतरी आहे, ही भावना राखल्यास दैनंदिन जीवनात कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लागते. आणि मुख्य म्हणजे ही सवय जगण्यातील उर्मी वाढवणारी असते. शब्दातून, कृतीतून आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास आपल्या भोवताली किती चांगली माणसं आहेत याचा अंदाज नक्कीच बांधता येईल. नात्यांची मशागत करा. कौटुंबिक नात्यांची गुंफण किंवा वेग ही घट्ट असली तरच त्याला एक अर्थ असतो. नात्यांची मशागत करताना त्याला पुरेसा वेळ, परस्परांमधला विश्वास व समर्पणाची भावना हे असणं गरजेचं असतं. दैनंदिन स्तरावर नात्यांची काळजी घेतल्यास ती नाती फुलतात, बहरतात व ती नाती जगताना एक वेगळीच अनुभूती देतात. या उत्सवात स्वतःचा शोध घेताना आपल्या विविध नात्यामध्ये थोडेसे डोकावून पाहू आपण. ज्या नात्यांना तडा गेलाय, दुखापत झाली आहे, आजारी आहेत, त्यांना वेळ देऊ, त्यांची काळजी घेऊ. परस्परांमधला स्नेह, सेवाभाव, समर्पण, सहकार्य व सुसंवाद यातूनच तर नात्यामधला गोडवा जपला जातो. स्त्री जीवनात नाती ही अनेक अंगाने महत्त्वपूर्ण व अगदी दिल के करीब असतात. आणि मुख्य म्हणजे
सकस नाती ही सुखी आयुष्याची पायाभूत गरज असते. पुढचं, छंद तर हवाच. घरकाम, नोकरी, व्यवसाय हे आपण सगळ्या स्त्रिया करत असतो. मात्र स्वतःचा शोध घेताना एखादा छंद जोपासणं, नवीन काहीतरी कौशल्य आत्मसात करणं याचाही विचार व्हायला हवा. छंद जोपासण्याचा दूरगामी परिणाम हा आपल्या व्यक्तिमत्व सकारात्मक मानसिकतेवर होत असतो. मुख्य म्हणजे यामुळे आपल्यातील आत्मविश्वास व सृजनशीलता वाढीस लागते. जगाकडे, आपल्या आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन हे छंद देतात. त्यामुळे एखादा छंद जोपासून, कौशल्य शिकून आपल्यातलं वेगळंपण व कलागुणांना प्रोत्साहन नक्की द्यावं. छंद जोपासणं हे तणावमुक्त आयुष्याचं गुपित आहे. हां, प्राधान्य ओळखा. दैनंदिन जीवनातल्या अडचणी, प्रश्न, समस्या या कोणाला चुकल्या आहेत. मात्र याकडे सकारात्मकतेनं पाहणं हे महत्त्वाचं असतं. सगळ्याच गोष्टी मनाला लावून घेणं, नको इतकी काळजी करणं, चिडचिड करणं हे सगळ्याच प्रसंगात आवश्यक नसतं. काही गोष्टी या आपल्याला सोडून देता यायला हव्यात. आपल्या आयुष्यातील प्राथमिकता ही आपणच ओळखली पाहिजे. मुळात आपल्या वैचारिक बैठकीत प्रतिबंधात्मक विचार करण्याचा सराव असला पाहिजे. विचार व कृतीतील लवचिकता, समायोजन यावर काम करणं अत्यंत आवश्यक असतं. मैत्रिणींनो, भावनांचे व्यवस्थापन केल्यास असं लक्षात येतं की प्रत्येक वेळी रिॲक्ट करायची मुळीच गरज नसते. त्यामुळे यापुढे आपल्यातील काटकता व सजगता यावरही जाणीवपूर्वक काम करूयात. आणि शेवटचं, अगदी महत्त्वाचं, स्वतःवर प्रेम करा. आपण सगळ्यांवर प्रेम करतो. अगदी आपल्या स्वयंपाकघरातल्या भांड्यावरही खूप प्रेम करतो. मात्र या सगळ्यात स्वतःवर प्रेम करायला विसरून जातो. आपले आरोग्य, आहार, झोप, व्यायाम यासह आपल्या नेमक्या गरजा, इच्छा व अपेक्षा याकडे लक्ष द्यायला हवं, नाही का? खरं तर स्वतःवर प्रेम केल्याशिवाय आपण इतरांवर प्रेम करू शकत नाही. आपल्यातील अनुभव, संपन्नता व प्रगल्भता वाढवण्यासाठी प्रथम स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे इतरांकडे दुर्लक्ष करणं असं नाही. मात्र स्वतःवर प्रेम केल्यानं आपल्यात वाढीस लागलेला आत्मविश्वास, स्वावलंबन व तृप्ततेची भावना ही आपल्या लोकांच्या डोळ्यात आपलीच प्रतिमा बदलते. एक परिपूर्ण व्यक्ती म्हणून घडताना स्वतःवर प्रेम करणं हा पहिला नियम असतो. काही विसरून चालणार नाही. एकूण काय तर स्वतःला शोधण्याचे, आपल्या आयुष्यात काही नाविन्य आणण्याचे निमित्त या नवनिर्मितीच्या उत्सवात घडू दे. किती छान लेख आहे. आजकाल आपण घरातल्या आणि आजूबाजूच्या बऱ्याचशा स्त्रिया, महिला बघतो, किती गुंतून गेलेल्या असतात कामामध्ये, स्वतःच्या संसारामध्ये, भावभावनाच्या जंजाळात अडकलेल्या असतात. स्वतःकडे लक्ष द्यायला त्यांना वेळही नसतो. या लेखामध्ये इतकी सुंदरता आहे ना. अगदी 9 रसांमध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य महिलांचं दिलेलं आहे. या लेखाकडे नक्की लक्ष द्या आणि आपण आपल्या स्वतःला या लेखामध्ये शोधा आणि पहा किती मजा येते. या घटस्थापना आणि नवरात्रीच्या बद्दल सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.